20 लाखांचा निधी मंजूर। बदलापूर ढवळेपाड्यामधील जिल्हा परिषदेच्या इमारतीचं काम देखील झालं, मात्र उद्घाटन नाही झालं। त्यामुळे विद्यार्थी अजूनही धोक्याच्याच इमारतीमध्ये शिक्षण घेत आहेत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेतरी बंद होण्याच्या मार्गावर आहेत का, आणि बंद होतील जर अशीच परिस्थिती राहिली तर? आजचा विषयच आपला हा आहे। ढवळेपाडा या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सध्या आपण आता आलेलो आहोत। आपल्यासोबत समाजसेवक जयेश सर असणार आहेत, त्यांच्याशी आपण जे संवाद साधणार आहोत, संपूर्ण माहिती काय आहे ते आपण जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। काय माहिती देणार आहात आज? इथले माजी मुख्याध्यापक जगताप साहेब यांनी वारंवार पाठपुरावा व व्यवस्थेसंदर्भात प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करून या शाळेसाठी निधी मंजूर केला। 20 लाखाचा निधी मंजूर होऊन सुद्धा शाळा आपण पाहू शकता पूर्णत्वास आली आहे, परंतु त्या शाळेला नेम प्लेट नाहीये, सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहेत। 20 लाखाच्या निधीचा तिथे बोर्ड पण लागलाय, तुम्ही पाहू शकता। निधी मंजूर होऊन सुद्धा का उद्घाटन अडून राहिलं आहे, हे कोणाच्या मूर्खपणामुळे? शिक्षण विभाग लक्ष देत नाहीये का? शिक्षण विभागाचा अभियंता जो कोणी आहे ते लक्ष देत नाहीयेत का? हा प्रश्न इथे उत्पन्न होत आहे। किती वर्षांपासून ही अशी अवस्था असावी सर या शाळेची? साधारण सकाळीच माझं बोलणं झालं अभियंता जे आहेत त्यांच्याशी, तर त्यांचं म्हणणं आहे आम्ही 1 वर्ष अगोदर चावी हँडओव्हर केली आहे। चावी हँडओव्हर केली आहे शाळा व्यवस्थापनाला, तर शाळा व्यवस्थापनाला चावी हँडओव्हर करून सुद्धा उद्घाटन का प्रलंबित आहे? तर त्याचे 2 मी त्यांना क्ल्यू दिले का तुम्ही झेडपीच्या शाळा मंजूर होऊन सुद्धा तिला नेम प्लेट दिलेली नाहीये, तुम्ही पाहू शकता कुठेही नेम प्लेट नाहीये, आणि त्याला सीसीटीव्ही नाहीये, लाईटची व्यवस्था नाहीये, ही मुलं कशी राहतील? आणि मागे पाहू शकता तुम्ही जुनी इमारत आहे, ही जुनी शाळा आहे। ही जुनी शाळा मोडकलीस आलेली आहे, अक्षरशः पाहू शकता। आपण आतमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकतो का तिला वरती पत्रांना सुद्धा क्रॅक राहिलेले आहेत। तर आपण आता सद्यस्थितीला मी जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देतोय का तुम्ही स्वतः येऊन याचं उद्घाटन करा, कारण इथल्या बाकी व्यवस्थापनाला काही राहिलेली नाही, लाज लज्जा शरम काही शिल्लकच राहिलेली नाही। 1 वर्ष जर बांधकाम होऊन सुद्धा शाळेचं उद्घाटन होत नाही तर ही दुःखद बाब आहे। आणि आपण पाहू शकता या शाळेला मोडकलीस आलेली आहे, पत्रा सुद्धा फुटण्याच्या मार्गावर येतात। पावसाळ्यात या शाळेत थोड्याफार प्रमाणात पाण्याची गळती होत होती। आपण आता सध्या या शाळेची जी दुरवस्था झालेली ती बघणार आहोत। आणि जर तुम्ही आता सध्या बघत असाल तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या कुठेतरी आता बंद होतील का, हाच प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय। कारण स्वतः जे आहेत याला जबाबदार कोण? या एवढ्या मोठा जी शाळा आहे या शाळेमधील विद्यार्थ्यांचे जे हाल होत आहेत ते देखील आपण बघणार आहोत। निधी मंजूर झालाय, मग तो निधी जो आहे 20 लाखांची ती इमारत वाटते आहे का, हा प्रश्न आम्ही तुम्हाला करतो आहे। हा प्रश्न या ठिकाणी असलेले जे चिमुकले बालक आहेत ते तुम्हाला करताय, विद्यार्थी करत आहेत। बघा, हे मुलं आहेत, इथे विद्यार्थी आहेत, एवढे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात। वरती छतची अवस्था बघू शकता, अतिशय बेकार अवस्था जी आहे छतची झालेली आहे। आणि आता मुलांच्या तोंडून देखील आपण ऐकणार आहोत की ते कशा पद्धतीने जे आहेत या ठिकाणी शिक्षण घेतायत ते। नक्कीच इथे बघा, हे आहे जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था। आणि खरंच आपण कौतुक करायला पाहिजे समाजसेवक जयेश सर यांचं की ते कमीत कमी ही परिस्थिती, सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत। या ज्या व्यक्तीने ठेकेदाराने ठेका घेतला आहे त्याचे सुद्धा आपण फायनल लेवलला बोलणं करणार आहोत। इलेक्ट्रिसिटी, सीसीटीव्ही आणि जो नेम प्लेट, तो विषय तात्काळ त्यांनी दुरुस्तीच्या मार्गाने त्यांच्या पद्धतीत सॉल्व्ह करून शाळेचं उद्घाटन करण्यास नंतर यांना चावी द्यावी। अर्धवट व्यवस्थेत कोणतंही उद्घाटन होत नाही हे आपल्याला सुद्धा माहित आहे। आणि ही चिमुकली या शाळेत शिकत आहेत, पूर्ण मोडकलीस आलेली शाळा आहे। जास्त वारा पाणी झालं तर ही शाळा कोसळू सुद्धा शकते, आणि मग यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? अनेक कर्तबगार नागरिक इथे राहतात, परंतु प्रत्येक जण ठेकेदारी, टक्केवारी याच्यात अडकल्यामुळे कोणाला काही गरज पडलेली नाहीये। आपण बाजूलाच पाहू शकता, या रस्त्याचा सुद्धा 2021, 22, 23 मध्ये आवाज उठवला होता प्रचंड प्रमाणात। त्याच्यानंतर निधी मंजूर झाला, आमदार साहेबांनी काही निधी दिलाय, दुसरा निधी कोणत्या विभागातून आलाय मला कन्फर्म माहिती नाही। आमदार साहेबांनी निधी देऊन सुद्धा 1 वर्षापेक्षा जास्त वेळ झाल्यानंतर संबंधित प्रशासनाशी भांडावं लागतंय काम करण्यासाठी, ही दुःखद बाब आहे। म्हणजे इकडचे जे मातब्बर मंडळी, नेते मंडळी, व्हाईट कॉलर बोलतोय ना आपण, व्हाईट कॉलर हे गुंडेच्याच साले, फक्त ठेकेदारी करणे हाच यांचा व्यवसाय आहे। आणि या सर्वांचा आम्ही निषेध करत आहोत। आणि 15 ते 20 दिवसामध्ये या शाळेची पूर्ण
जबाबदारी घेऊन संबंधित ठेकेदारांनी उद्घाटन केलं नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने इथे भव्य उद्घाटन समारंभ स्वतः आम्ही आमच्या खर्चाने पार पाडू व या मुलांना तिथे जाण्यास भाग पाडू. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आता आम्ही खणखणीत त्यांच्या सुद्धा कानापर्यंत ही बाब पोहोचवणार आहोत. जिल्हा परिषदच्या सीओ साहेब आहेत, त्यांच्याकडे सुद्धा पत्र पोहोचेलच. हे तात्काळ सिस्टीमने समजून घ्यावं. या शाळेची दुरावस्था, कोणत्याही लहान बाळाला इजा होऊ नये म्हणून हा आमचा आक्रोश आहे. संबंधित व्यवस्थेने 20-25 दिवसात याच्यावर जर मार्ग काढला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वांगणी व जिल्हा ठाणे यांच्या वतीने इथे उद्घाटन होणार. आपण आता जे आहेत आपल्याला जयेश सरांनी सांगितलंय की मनसेतर्फे जे आहे या ठिकाणी आम्ही आंदोलन वगैरे काहीच न करता डायरेक्ट आम्ही जे आहेत आता पुढचं पाऊल उचलणार आहोत आणि आम्ही स्वखर्चाने काय असेल ते बघू, परंतु या शाळेचं उद्घाटन जे आहे आम्ही आता करणार आहोत. आपण या चिमुकले जे आहे तिथे त्यांच्याशी संवाद साधूया. इथे लाईट देखील नाहीये आणि हे काय प्रोजेक्टर लावून ठेवलेत का काय ठेवलेत सर? प्रोजेक्टर लावून ठेवलेत. म्हणजे काय शाळेची दुरावस्था झालेली आहे आणि काय चालू आहे सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. आपण या मुलींशी बोलूया. तुझं नाव काय? चैतन्य. चैतन्य. बाळा तू कितवीत आहेस? तिसरी मध्ये. इथून पाणी गळतं का या छत मधून? हो. गळतं? हो. मग तुमची वह्या पुस्तकं ओले होतात का? बसायला जागा राहते का? नाही राहत. मग कुठे बसतात तुम्ही? खाली बसतात. हो. मग भिजतात का? हो. त्रास होतो का? हो. मग याच्यावरती काय बोलता? शिक्षकांना सांगितलं का तुम्ही कधी की आम्हाला ओल्यामध्येच खाली इथे भिजतात, आमच्या वह्या पुस्तकं भिजून जातात असं? नाही. ते काय बोलतात तुम्हाला? नाही. नवीन शाळेमध्ये जायचं का? तिथे नवीन शाळा बांधलेली आहे, तिथे तुम्हाला कधी नेतात का? नाही. जायचंय का नवीन शाळेमध्ये? हो. तू किती पहिलीपासून इथेच आहे का या शाळेमध्ये? हो. हो ना. छान. तर मुलं बघत आहात आपण, छोटी छोटी चिमुकली मुलं आहेत. ते लहान मुलं काय खोटं बोलणार? ते स्वतः सांगतायत की या ठिकाणी बसायला जागा नसते, त्यांचे वह्या पुस्तकं ओले होतात. तुझं नाव काय बाळा? केतकी. कीर्ती, इथं काय पाणी पडतं का? तू इथं बसते तर कुठे बसतेस तू? इथे. कितवीला आहेस? दुसरीला. मग इथे पाणी पडतं का वरतून वह्या पुस्तकांवर? हो. ओले होतात का वह्या पुस्तकं? हो. तुला वाटतं का की नवीन शाळेमध्ये जायला पाहिजे, तिथे बांधलेली आहे ती? हो ना. मम्मी पप्पा काय करतात? काय काम करतात? मम्मी घरी असते, पप्पा कामाला जातात. तर इथे जर आपण बघत असाल तर ही जी आहे चिमुकली मुलं आपल्याशी बोलतायत, संवाद साधतायत. संबंधित ग्रामपंचायत ढवले खुरसावरी ग्रुप ग्रामपंचायत यांची प्राथमिक जबाबदारी होती या शाळेकडे लक्ष देणं, परंतु यामध्ये ते सक्षम फेल ठरले आहेत. सरपंच सध्याचे विद्यमान किंवा मागचे जे सरपंच आहेत जे सुट्टीवर गेलेत ते सुद्धा दोषी आहेत या प्रकरणामध्ये. तुमच्या हातात जर गावाची जबाबदारी दिली तर या सिस्टमवर लक्ष ठेवायची जबाबदारी सुद्धा तुमची आहे. फक्त तुम्ही बिला काढण्यासाठी त्यांना शेरा देणार का? मग ना ग्रामसेवक काय करतात? मग या गोष्टी तुमच्या अत्याधिकारी ठरल्या पाहिजेत ना. याची बिलं अडकवली पाहिजेत. जर काम होत नसेल किंवा उद्घाटन प्रलंबित आहे तर मग बिलं किती निघल्यात हा पण संशोधनाचा भाग राहील. आणि माझ्या माहितीनुसार थर्ड पार्टी काम झालेलं आहे. जो कोणी देशमुख नावाचा व्यक्ती आहे तो इथे फिरकला सुद्धा नाहीये, नाही तर त्यांनी आम्हाला पुरावे द्यावे इथे आल्याचे. तो नाही आल्याचे सुद्धा पुरावे देईन आणि इतर लोकांनी कामं केलंय, परंतु तो त्यांचा भाग राहिला. अजूनही त्यांना चेतावणी देत आहोत. तात्काळ याचं संपूर्ण काम क्लोज करून शाळा जर ओपन झाली नाही 15 ते 20 दिवसात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने शाळा आमच्या पद्धतीत आम्ही सुरू करून घेऊ. सर, ह्या मुलांचे चेहऱ्याकडे बघितल्यावरती खरंच खूप वाईट वाटतंय. कारण आताच्या क्षणाला जर आपण बघत असाल तर नाव कोणाचं घ्यायला नको, परंतु मोठे मोठे जे कार्यकर्ते आहेत, मोठे मोठे जे आमदार असतील, खासदार असतील, नेते मंडळी असतील, त्यांची जी मुलं आहेत ती परदेशामध्ये शिकायला जातात. मोठ्या मोठ्या एसी गाड्यांमधून ते फिरत असतात. मोठ्या मोठ्या इंग्लिश शाळांमध्ये त्यांची मुलं देखील शिक्षण घेतात. परंतु हे जे गोरगरिबांची मुलं आहेत त्यांच्यासाठी हक्काचं जे जिल्हा परिषदची शाळा असते, माझे तुमच्यासारखी देखील आपण जे आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलो, परंतु त्यावेळेपेक्षा आताची जी दुर्दशा आहे जिल्हा परिषद शाळेची ती दिवसांदिवस बिकट होत चाललेली आहे. हा संबंधित मुद्दा मी आपले आमदार साहेब किसनजी कतोरे व खासदार साहेब बाल्यामामा म्हात्रे तसेच जिल्हा परिषदचे सीओ व आपले जिल्हाधिकारी या चौघांपर्यंत पोहोचवणार आहे आणि या 4 लोकांकडून पाठपुरावा करून याचा निकाल लवकरात लवकर लागेल एवढा मला विश्वास आहे. आणि मी माझ्या पद्धतीने याची लढाई चालूच ठेवणार आता, नाहीतर मग आम्ही स्वतः शस्त्र हातात घेणार उद्घाटनाचं. आपण त्या इमारतीकडे जाऊया का? तिथे दाखवूया. तर बोलत नाही पण आम्ही फक्त तुम्हाला दाखवतो डायरेक्ट की 20 लाखांचा जो आहे निधी मंजूर झाला
आणि 20 लाखांमध्ये इमारतही बघा. आता तुम्ही इमारत कशी बांधलेली आहे ते देखील आपण बघूया. आणि तिथे पाटी देखील आहे. 1 वर्ष होऊन देखील जर या विद्यार्थ्यांना याच जुन्या पडक्या शाळेमध्ये जर त्यांना राहावं लागत असेल, शिक्षण घ्यावं लागत असेल, तर मग उद्या काही छत पडलं, काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार? या चिमुकल्यांना जे आहे, या चिमुकल्यांच्या जीवाशी कुठेतरी या ठिकाणी खेळ चालू आहे का सर्रासपणे? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. ज्या वेळेला असे काही विषय समोर येतात ते दाबण्याचे देखील प्रयत्न केले जातात, परंतु न घाबरता आपण या ठिकाणी येऊन जे आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जयेश सर आपल्यासोबत आहे, ते देखील संपूर्ण या विषयाची माहिती जी आहे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. ही आहे जिल्हा परिषद शाळेची सत्य परिस्थिती. या ठिकाणी मुलांना काय आहे, साधा कोबा सुद्धा केलेला नाहीये. खाली जर केला असता थोडाफार सिमेंटचा वगैरे तर मुलांना ठीक झालं असतं. पाऊस आल्यावरती अक्षरशः चिखल्यामध्ये जे आहे मुलांना इथून शाळेमध्ये यावं लागेल, शिक्षण घ्यावं लागतंय. आणि आतापर्यंत जर आपण बघत असाल तर आतापर्यंतचा रेकॉर्ड असतो, जिल्हा परिषदची शाळातली विद्यार्थी सगळ्यात पुढे असतात. सगळ्यात हुशार विद्यार्थी जर कुठले असतील तर ते जिल्हा परिषद शाळेमधली असतात. मात्र आपण एका साईडला म्हणतो की मराठी जपा, मराठी वाढवा, पुढे जाऊ द्या, आपल्या मराठी भाषेचा सन्मान करा, परंतु त्याचमध्ये जर आपल्या मराठी शाळांना टाळे लागणार असतील, बंद पडणार असेल, कुलूप लागणार असतील, तर खरंच याला जबाबदार कोण? हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे का? याच्यावरती खरंच लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. यामध्ये सर्वात कमकुवत बाब सुद्धा सांगतोय, हे जे काम झालंय ना डागडुजीचं बाहेरून, ते सुद्धा माझ्या पत्रावर झालेलं आहे. कारण मी यांच्या कानपडात सनसनीत मारली होती. कारण हे टक्केवारीचा नीच राजकारण करण्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, हा मला विश्वास आहे. हे आत्ताच काम झालंय, ताईंना सुद्धा विचारू शकता. मला वाटतं 2 महिन्यापूर्वी काम झालं असेल, फार फार 1-2 महिन्यापूर्वी. हा, हे मी पत्रामध्ये टाकून याच्या फुटेज मी जिल्हा परिषदला पोहोचवले आहेत. असे निकृष्ट दर्जाची कामं चालणार नाहीत. आणि इथे आपण पाहू शकता 22-23 ची जर 20 लाखाची मंजुरी आहे तर याला फार फार 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी असेल. मग 2025 साल ते बोलतात 1 वर्ष आम्ही चावी हँडओव्हर केलेत. 1 वर्ष अगोदर चावी हँडओव्हर केलेलीच नाहीये. परंतु यांचं म्हणणं आहे तर ती शाळा धुलकात का पडली आहे, हा सर्वात मोठा विषय बनला आहे. हे कनिष्ठ अभियंता मालुसरे साहेबांना तर हे बघा आपण इथे 22 आणि 23 आहे. आणि फक्त म्हणजे उद्घाटन नाहीये म्हणून आहे का सर हे सगळं असंच? हो, त्याच्या अभावीच पडलेलं आहे. लाईटची सोय नाहीये, आपण पाहू शकता. त्याला नाव नाहीये चारी बाजूनी कुठे, फ्रंट लाईनला किंवा त्या साईडला. मग काय वाटतं, निधी कमी पडला असेल का नाव द्यायला? निधी कमी पडला की यांच्या टक्केवारीच्या राजकारणासाठी निधी कमी पडला, हाच संशोधनाचा विषय राहणार आहे. आपण पाहू शकता या शाळेचं उद्घाटन करण्या अगोदर जी स्वच्छता करून घ्यायला लागेल. धूल माती लागली म्हणजे भरपूर दिवसांचा कालावधी झालेला आहे. खूप खरं तर आपण बघत असाल 20 लाखाच्या इमारतीमध्ये आपण सध्या बदलापूरकरांना उभं आहोत. 20 लाखांची शाळा जी आहे ही 20 लाखांची शाळा आहे. आणि 20 लाखांच्या शाळेमध्ये शिकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हे बघा, ही 20 लाखांची शाळा, याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल पण बोलतात ना सर, आता तर डिजिटलचं युग आलेलं आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेराज आणि ते खूप बघा, प्रत्येक ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज लावले. तिथे जरा जास्त झाले ना, सीसीटीव्ही कॅमेराज जास्त लावले गेलेत, तर ते जरा कमी केले पाहिजे. विनंती आहे की एवढे सीसीटीव्ही कॅमेराज लावू नका. 20 लाख दिलेत म्हणून तुम्ही भरभरून पैसे खर्च करतायत, असं काही करायला नाही पाहिजे. खरं तर रस्त्याची अवस्था बघाल तर खूप सुंदर सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता केलेला आहे, इथे जरा जास्त झालाय. संबंधित ठेकेदार जे देशमुख आहेत त्यांना माझं एकच विनंती शेवटची राहील, तुमच्या निधीमधून जो काही थोडाफार वापरता येणार ना, तो वापरून याची त्वरित उद्घाटन करून घ्या. आणि ज्या अभाव राहिला आहे त्या गोष्टी परिपूर्ण करून घ्या. नाहीतर मनसेच्या रागाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल ना. आम्ही स्वखर्चातून 100% उद्घाटन करणारच. वेळ लागली तर आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांना इथे आणेन मी उद्घाटनाला. सर, आता एक प्रश्न अजून मला उद्भवलाय. या ठिकाणी अशा पडक्या रूम आहेत, तिथे त्या मुली बघितल्या आपण, सुरक्षेच्या दृष्टीने हे कितपत योग्य वाटतंय? समोरची जी मेन शाळा आहे ती, ही बाजूची शाळा आणि हे तिन्ही पण तोडायला लावणार आपण. उद्घाटन झाल्या लेटर घेणार आपण. रात्री या ठिकाणी इथे येत नाहीयेत, तो विषयच नाहीये. परंतु हे जे आहेत ते पडलेच पाहिजेत. कारण कागदोपत्री पडले नाही पाहिजेत, प्रत्यक्षात लोकांना दिसले पाहिजेत पडलेले. नाही तर मग कोणतरी कब्जा करणार, ते घेणार, असे प्रकार अंबरनाथ तालुक्यात चालू आहेत. म्हणजे मुलं जर या ठिकाणी खेळतील आणि हे काही झालं तर मग याला जबाबदार ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही ना. हा प्रमुख भाग जर आम्हाला समाजसेवक म्हणून उतरायला लागते तर ग्रामपंचायत काय करते? टक्केवारीचं राजकारण करते. सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच काय करतात, ग्रामसेवक काय करतात, आपले बीडीओ काय करतात, तहसीलदार काय करतात, जिल्हा परिषदचे जिल्हाध्यक्ष, सीओ काय करतात.
आपले शिक्षण अधिकारी यांच्याशी पण माझं सकाळी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं मी तात्काळ निर्देश देतो आणि या सिस्टीमवर माझा भरोसा आहे, कारण मी याच्या मागे लागल्यानंतर त्यांना माहिती आहे मी कोणताही विषय सोडत नाही. आतापर्यंत 3 ते 4 शिक्षक मी निलंबित केले आहेत. मग आता कोणाचा नंबर लावायचे त्यांनी ठरवून घ्या, नाही तर मालुसरे साहेबांच्या मागे हात धुवून लागणार मी. 1 वर्षापासून जर चावी देऊन उद्घाटन नाही, मग तुम्ही काय झोपा काढता? तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर निधी मंजूर करून आणून तुमच्याकडे जबाबदारी दिली होती शाळेची, शाळा बांधली म्हणजे झालं नाही, ते उद्घाटन झालंय का नाही त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. सर, तुम्ही ज्या वेळेला पाठपुरावा केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं? का नाही होते? म्हणजे का अर्धवट आहे ठीक आहे, पण खोलवर पाठपुरावा केल्यावर त्यांनी काय सांगितलं? त्यांना मी या गोष्टी सांगितल्या तेव्हा हे झालं, हे आत्ता केलंय, नाही तर याच्या खाली ना अनेक प्रकारचे विंचू वगैरे साप वगैरे राहण्याची दाट शक्यता होती. ताईंचाच मुलगा होता तेजस ठोंबरे, त्याच्यासमोरच मी लाईव्ह केला होता तो इथून. त्याचे सुद्धा माझ्याकडे प्रूफ आहेत. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. आपण आता बदलापूरच्याच पुढे असलेल्या ढवळेपाडा याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सध्या आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी असलेली दुरवस्था जी आहे शाळेची आपण बघतोय. 20 लाखांचा निधी जो आहे या शाळेसाठी मंजूर करण्यात आला होता. 20 लाखांमध्ये जे आहे ही नवीन शाळा बांधण्यात आली, जिला सीसीटीव्ही फुटेज नाही, जिला नंबर प्लेट सुद्धा नाहीये, नाव प्लेट सुद्धा नाहीये, तिला नाव सुद्धा नाही आहे त्या शाळेला, काहीच नाहीये. बाहेर जर आपण बघत असाल तर मुलांसाठी साधा रस्ता सुद्धा नाहीये आणि 20 लाख रुपये या शाळेच्या इमारतीसाठी खर्च करण्यात आले. मात्र 1 वर्ष होऊन देखील हिचं उद्घाटन झालं नाही, म्हणून विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी पडक्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मग जर उद्या त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर याला जबाबदार कोण असणार? आजूबाजूची दुर्गंधी बघून घ्या. आजूबाजूची दुर्गंधी याच्यावर 15 ऑगस्टच्या 3-4 दिवस अगोदर मी रितसर पत्रव्यवहार केला होता. ग्रामपंचायतला करून, शिक्षण विभागाला करून, सीओना ठेवलेला सीसी मध्ये. तेव्हा निर्लज्जपणाचा कलस बोलतोय ना, ते लाजा वाटल्या असतील म्हणून त्यांनी दुर्गंधी मारण्यासाठी औषध फवारणी केली होती. परंतु ती औषध फवारणी सुद्धा सार्थ ठरली नाही. फक्त लाल पडलेलं हे गवत काही मेलेलं नाहीये. आणि साफसफाई करायला यायला काय हरकत आहे? तुम्ही आमच्याकडून निधी घेता ना साफसफाईचा, मग द्या ना आम्हाला सुखसुविधा. फक्त यांना टक्केवारीचं राजकारण करायचंय, थोडंफार साफसफाई करायची ना, बाकी पैसे आपल्या खिशात घालायचे. हे प्रत्येक सिस्टीम मध्ये चालतंय. अशा नालायक राजकारणाचा आपण जाहीर निषेध करतोय. म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ध्वजारोहण जे आहे फक्त मोठ्या मोठ्या शाळांमध्येच होतं. नेते मंडळी असू नाही तर कोणी या ठिकाणी कोणी त्याच्यानंतर ह्या लोकांना काहीही गरज पडलेली नाहीये. रस्त्याचा प्रश्न जर मला सामान्य नागरिक म्हणून आपले शिक्षक आमदार निवडणुकीला उभे होते ना म्हात्रे साहेब, त्या वेळेलाच घेतलेला प्रश्न होता. त्याच्यानंतर तो निधी मंजूर झाला आणि आलेला आहे. तो कोणाच्या काही कृपेने येऊ देत, तो आमचा मार्ग नाहीये. परंतु सिस्टम सोबत भांडणं आणि त्या सुखसुविधा ग्राउंड लेवलला आणणं हे आमचं कर्तव्य आणि आम्ही तो करतच राहून. परंतु हे व्हाईट कॉलर गुंडेच एक प्रकारचे टक्केवारीसाठी भटकतात. ते काय करतात मग? यांना फक्त तुम्ही लोक मतच देत बसणार का? वारंवार 200 आणि 400 रुपयाला विकले जाऊ नका. माझं म्हणणं आहे, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, चांगल्या व्यक्तीला निवडून द्या, तरच तुम्हाला सुखसुविधा भेटतील. इथे मुली देखील आहे, त्यांना शौचालयाची व्यवस्था आहे का? इथे कुठे शौचालयाची व्यवस्था आहे का? कुठे? वा, एवढं भयान परिस्थिती आहे या ठिकाणी. शौचालयाच्या बाहेरच घाण बघा किती पसरलेली आहे. मग ही साफसफाई करायला यांच्याकडे पैसे राहिले नाही का? आणि हे कधी पण पडू शकतात. ती पाडायचीच आहे आपल्याला, ती आणि ती एक साथच पडणार आणि हे पण पाडायला लावणार. आता काय अखेरची काय मागणी करतायत आणि काय? प्रशासनाला एकच विनंती राहील, आता जो ठेकेदाराचा विषय आहे तो तुमच्यासाठी संपला असेल तर मला कागदपत्रे उतरायला लागेल. भले तिथे कागदपत्र वाढवायला लागले ना फाईटसाठी, ते पण तयार आहे मी. लीगल भांडायला पण तयार आहे, पण ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतोय, काही दिवसात याचं उद्घाटन झालं नाही तर आम्ही मनसे स्टाईलने उद्घाटन करून घेणार. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. मनसे जे आहे पुन्हा एकदा आपल्याला मैदानात उतरलेले दिसते आणि ज्या वेळेला मनसे कुठल्याही गोष्टींमध्ये हात घालतात त्यावेळेला ते ती गोष्ट पूर्ण करूनच राहतात, असंच जे आपल्याला सरांनी आता सांगितलेलं आहे. आणि आता लवकरच जर याचं उद्घाटन झालं नाही या नवीन इमारतीचं, तर आम्ही स्वतः येऊ आणि या इमारतीचं, नवीन शाळेचं जे आहे उद्घाटन आम्ही करू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावरती तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.